अध्यक्ष महोदय, मी दुसरा माझा स्थगन असा आहे, नीटच्या संदर्भातला म्हणून शिस्तीत चालू दे। या नीट परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झाला त्या संदर्भात आणि त्यामध्ये हे सगळं चाललेलं अध्यक्ष महोदय, आपण मागासवर्गीयच्या संदर्भात उत्तर दिलं, आपलं अभिनंदन, म्हणजे आपण सूचना केल्या त्याबद्दल आपलं अभिनंदन अध्यक्ष महोदय। पण फार वाईट आहे अध्यक्ष महोदय, जरा गंभीराने घेतलं पाहिजे। 30 वर्षापूर्वीची ती सगळी मंडळी होती, 30 वर्षापासून असं नाही करतायत, हे तर फार म्हणजे फार हुकुमशाहीच्या पलीकडचं काम झालं अध्यक्ष महोदय। आणि डेव्हलपरला बिल्डरला फायदा पोहोचण्यासाठी केलेलं एक काम आहे। आपण यामध्ये महाराष्ट्र सगळा बघतोय अध्यक्ष महोदय, म्हणून आपल्या सूचना फार महत्त्वाच्या होत्या, आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या सगळ्यांची आहे। आणि खरं तर त्यांनी SRA मध्ये तो प्रोजेक्ट करू शकले असते, 4 FSI मिळाला असता त्यांना, आणि या बिचारे 600 कुटुंब, मागासवर्गीय कुटुंब या राज्यातील, खरं तर या सगळ्यावर अॅट्रॉसिटी लावायला पाहिजेत। इतकं पाप या लोकांनी केलं, अॅट्रॉसिटीमध्ये होतच, आम्ही करू ते काय करायचं ते सोडणार नाहीच। पण एक सांगतो, तुम्ही आदेश दिलात अध्यक्ष महोदय, नीट परीक्षेमध्ये जो काय आता झोल सुरू आहे, ज्या कायद्यामध्ये नीटमध्ये घोटाळा झाला अध्यक्ष महोदय, आणि हे विद्यार्थी काय यांची अवस्था आहे। महाराष्ट्र हा सर्वाधिक नीटच्या एक्झाम मध्ये विद्यार्थी बसणारा राज्य अध्यक्ष महोदय, या संदर्भात सरकारची भूमिकाच काही स्पष्ट होत नाहीये। तुम्ही काय करणार आहात भविष्यातील? शिक्षण मंत्र्यांनी टीव्हीच्या समोर येऊन सांगितलं की यामध्ये काही गैरप्रकार झाला, यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे। मग राज्य म्हणून स्वतंत्र तुमची काय जबाबदारी आहे या परीक्षेच्या माध्यमातून हे स्पष्ट होण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। कारण यंदाच्या नीटच्या परीक्षेमध्ये टॉपर 67 विद्यार्थी आले, हा जो गोंधळ झाला, आणि या परीक्षा आधी पेपर लीक झाला, या अगोदरही 2017 मध्ये अध्यक्ष महोदय सर्व्हर हॅक झाला होता, आणि हा तो पेपर लीक केला गेला अध्यक्ष महोदय। बिहारमध्ये पाटणामध्ये हा पेपर फुटला होता, त्यामध्ये विशाल चौरसिया याला अटक झाली होती अध्यक्ष महोदय। आणि अशा पद्धतीनं यावेळेस तर कहर झालाय, म्हणजे यंदाच्या नीट परीक्षेत अध्यक्ष महोदय 48 तास आधी हा व्हिडिओ फिरत होता, अजून वेळ गेलेली नाही, पेपर हवा असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला पोहोचवून देतो, असं व्हिडिओमध्ये बोलल्याचं स्पष्ट झालं अध्यक्ष महोदय। सन्मान्य विरोधी पक्ष नेते, ही घटना कोणती आपण म्हणताय, कुठच्या भागातली म्हणताय? हे जे पकडल्या गेल्यात, महाराष्ट्रातील तरुणांचं जीवन उद्ध्वस्त झालंय, विद्यार्थ्यांचा अध्यक्ष महोदय। नीटच्या परीक्षेमध्ये 2 लाख विद्यार्थी आता न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहेत, राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघाले जात आहेत, आंदोलन पोरांचं पेटलेलं आहे। काल परवा नांदेडमध्ये 15,000 विद्यार्थी रस्त्यावर आलेत, 2 लाख विद्यार्थी पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातून परीक्षेला बसतात, यांचा भविष्याचा प्रश्न काय, यांच्या भविष्याचं काय, हा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारची भूमिका ही स्पष्ट व्हावी असं मला वाटतं अध्यक्ष महोदय। या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवला की नाही हे, त्यानंतर त्याला ग्रेस मार्क दिलेत उशिरा पोहोचणाऱ्याला, त्यामध्ये मेरिटचे विद्यार्थी हुशार, उद्या जीवनाशी खेळ आहे, हॉस्पिटलमध्ये कुठला डॉक्टर बनावा लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या आरोग्यासाठी, हे बोगस जर होतील उद्या तर जीवनाशी खेळ खेळला जाईल, आरोग्य यंत्रणा कोलमडेल। हे सगळ्यासाठी, गंभीर विषयासाठी माझं एवढंच मत आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जे काही दलाली सुरू झाली काय या नीट परीक्षेमध्ये, तर राज्याचं काय भविष्यातील स्वतंत्र धोरण असणार आहे, काय चौकशी सुरू केली आहे, राज्यामध्ये काही लोकांना अटक केली गेली, त्यामध्ये पुन्हा काय धागेदोरे सापडले आहेत, याची सर्व माहिती या माध्यमातून व्हावी अशी माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सरकारकडे अपेक्षा अध्यक्ष महोदय, म्हणून हा विषय मांडलेला आहे। शासनाने नोंद घ्यावी।